नमस्कार मित्रांनो, ओवलू मातेच्या यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं बिंजोड मैदान होतं। या बिंजोड मैदानामध्ये एक सर्वात मोठी आपल्याला प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटलेली एलियन 1001 वर्सेस बटर अशी एक गाडी जमलेली आणि तिकडे पैरा निघालेला सैराट डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि इकडे घरची गाडी पळवली। चला दादाशी 2 मिनिटं बोलूया। दादा नमस्कार। नमस्कार। दादा नाव काय तुमचं? माझं नाव कार्तिक दिनेश भोईर। आपली गाडी कोणाच्या नावाने पळतं? आपली गाडी जय खंडोबा प्रसन्न अजय सुरेश शेठ गोंदली कामोडे। दादा जेव्हा नाव फिरला तेव्हा कुठून कुठे सगळी जण चर्चा करत होती की खरोखर पुन्हा एकदा आपल्याला तोच नाव फिरताना बघायला भेटला। आज काहीतरी नवीन असेल का किंवा तेच बघायला भेटेल, पण तुम्ही घरचीच गाडी पळवण्याचा निर्णय घेतला, काय काय सांगाल? घरचीच गाडी पळवली, 2 वेळेला पराभव झालता आणि तिसऱ्यांदा जमवली गाडी आम्ही त्यांच्यासोबत। जमवली तर सगळे पोरांची इच्छा होती जमवायची गाडी। नाव पण त्यांचा उजव्या साईडून आलता ना, आम्हाला डावी साईड पण पाहिजे होती म्हणून नाव फिरवलं त्यांच्यावर। तिसऱ्यांदा ही तिसरी वेळ होती आमची नाव फिरवायची। बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये असं असतं की आपण जिद्द सोडायची नाही, ह्या प्रेमा खातीर कुठेतरी शर्ती करता। आजची शर्यत पण मैत्रीपूर्ण होती, काय सांगाल? हो, मैत्रीपूर्ण होती आजची शर्यत पण। कुठेतरी जिद्द सोडली नाही, या जिद्दीबद्दल काय सांगाल किंवा पोरांच्या जिद्दीबद्दल काय सांगाल? कारण का माहित असतं की आपली गाडी मागच्या 2 वेळेला पराभव पण झाली, कुठून कुठेतरी गुलाल पण पाहिजे होता। एलियन सोबतच खेळण्याचा निर्णय काय घेतला तुम्ही? निर्णय एलियन सोबत नव्हता, नाव होता ना त्यांचा बिनजोडला, मग आम्ही नाव फिरलं। आम्हाला मग माहिती नव्हता का एलियन असेल म्हणून। काय सांगाल दादा, आज पण शर्यत मोठीच होती, काय सांगाल? आम्ही शर्यत म्हणजे मोठीच खेळतो आमच्या बैलाच्या नावासाठी। दादा आज बघायला गेलं तर खालनं गाडी कुठून कुठेतरी मागे पडत होती, पण विश्वास होता का कुठं पुढे येऊन ओव्हरटेक होईल म्हणून? बैलावर विश्वास आहे, बैल सुताला तोंड काढते म्हणजे काढते, बैलावर आमचा विश्वास आहे। आणि दादा विपक्षी गाडी पण एकदम मोठी होती, ते नंदी पण एकदम महाराष्ट्राचे नामांकित नंदी आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं ते पण एकदम म्हणजे नामांकित नंदी, पल पण त्यांची भारी आहे।